शुभं करोति। कशी आहेस तू? मी बरी नाहीये. काय काय? तुझ्या घरी मंगळागौर आहे आणि तू मला बोलवलं नाहीस. तू दिल्लीहून कशी येणार? मी आली आहे परत. मग आता तुम्ही चौघींनी या घरी मंगळागौरीला. खूप धमाल करू आपण. कॅम्पला कशी रात्र जागवली होती तशी जागवू. अगं हो, त्याचसाठी तर फोन केलाय. आम्ही येणारच आहोत, पण चौघी नाही, दोघी, मी आणि कुहू. का? शमाला अचानक गावी जायला लागलं ग. आणि जेनीच्या कुठल्या तरी रिलेटिव्हची ची एंगेजमेंट आहे गोव्यात. पण तुम्ही दोघे नक्की या. आपण खूप धमाल करू. अगं म्हणजे नक्की येणार. असे 2 गट्टे केले. मग 2 कशाला? 3 कर. नाही पण 3 गट्टे केले तर आहे त्यापेक्षा जास्त सुतळ लागणार नाही का? मागे मालकाने पण असे 2 गट्टे नेले होते रद्दीवाल्याकडे. रद्दीवाल्याने त्याला एकाच गट्ट्याचे पैसे देऊन परत पाठवलं. आणि एकत्र केलं की काही चांगलं आणि फायद्यात पडतं. काय सुतळ पुरणार नाही, दुसरी आणायला लागेल. अरे वा, चहा. खेचा खेचा बंद काट. अडकू दे हात एकमेकात अडकले तर. सुतळ सोडू नका, म्हणजे सगळी रद्दी विखरून घराचा भंगार होईल परत. म्हणजे पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी मधली भिंत पडली असं म्हणायचं का आता? अजून तशी पडली नाही म्हणता येणार, पण भिंतीला तडे मात्र गेले आहेत. भिंत डगमगायला लागलेली आहे. तर एक घाव असा घालूया की भिंत आपोआप कुसळून पडेल. नको अण्णा, भिंत पडली तर एक भीती आहे. आता काय आणखी? भिंत पडली तर ती एकतर या बाजूला पडेल नाही तर त्या बाजूला. म्हणजे कुठल्या तरी बाजूच्या माणसांना इजा होणारच. होऊ दे. अगं चांगली गोष्ट जन्माला यायची असेल तर कोणाला तरी त्रास होणारच. नाही अण्णा, आपल्या घरातल्या कोणालाच कधीच कसलाच त्रास व्हायला नको. किमया, तुझं आणि अण्णांचं बोलणं ऐकलंय मी. कळलंय मला सगळं. काय कळलंय? अगं, भिंत डगमगते म्हणालात ना, मग ती भिंत पाडायचं का म्हणताय? उलट त्या भिंतीला प्लास्टर वगैरे करून ती अजून मजबूत करायला हवी ना आपल्याला. प्राची, तू ऐकलंस पण तुला कळलं ना. आम्ही घराच्या भिंतींविषयी नाही, अरुण काका आणि विवेक काका यांच्यामध्ये तयार झालेल्या भिंतीविषयी बोलत होतो. आणि ती भिंतच जर पडली तर तू म्हणतेस तसं इतर डगमगणाऱ्या भिंतींना प्लास्टर करायची गरजच नाही पडणार. पूजेला 5 तरी वशाळ्या लागतील. हो, दोघी घरच्याच आहेत, आणखीन 3 मिळाल्यात. मला शेळ्या माहितीये, पण वशाया म्हणजे काय? अरे, वशया म्हणजे लग्नानंतर बायकांनी पहिली 5 वर्ष मंगळागौर पुजायची असते. ज्या बायका ती मंगळागौर पुजतात ना, त्यांना वशया म्हणतात. कळलं? पुढल्या वर्षी बाहेरच्या तिघींना नको, दोघींना बोलावलं तरी पुरे. पुढल्या वेळेला घरामध्ये एक वशेळी वाढलेली असेल. मी ठरवलंय, येत्या वर्षात किमयाचं लग्न करून टाकायचं. मग ती असेल ना या दोघींबरोबर पूजेला. शुभं करोति।